नमस्कार छात्रों, आज हम 10वीं के इकाई नंबर 2 उसमें का 2 नंबर का पाठ पढ़ रहे हैं। 2 लघु कथाएं नरेंद्र छाबड़ा इन्होंने लिखे हैं। तो पहली जो उनकी छोटी सी कहानी है, छोटी सी कथा है, वो कथा आपको सोचने पर मजबूर कर देंगी। इसका नाम है, हेडिंग है कंगाल। पूरक पठन की ये कहानियां हैं। कंगाल नाम है इसका। ठीक है, तो कंगाल मतलब क्या? जिसके पास कोई पैसा नहीं, पैसों की कमी होने वाला, उसे हम कंगाल कहते हैं। एक छोटी सी कथा पढ़ते हैं, आप भी सोचेंगे कि अरे हमारी कोई गलती तो नहीं हो रही। देखिए, इस वर्ष बड़ी भीषण गर्मी पड़ रही थी। दिन तो अंगारे से तपे रहते थे। याचा अर्थ काय? इतका गरमीचा सगळीकडे मोसम होता की वाफा येतात का काय, वातावरणामधनं, रस्त्यामधनं गरम 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 वाफा येतात का काय असं वाटतं। तुम्हालाही वाटतं की नाही उन्हाळ्यामध्ये असं? रातों में भी लू और उमस से चैन नहीं मिलता था। लू म्हणजे गरम वारा आणि उमस म्हणजे असं आपल्याला एकदम असं गदमत गदमत होतं, उकडून उकडून आपल्याला नको 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 जीव होतो। सोचा इस लिजलिजे और घुटन भरे मौसम से राहत पाने के लिए कुछ दिन पहाड़ों पर बिता आए। त्यांना असं वाटतंय की या अशा गिचमिड गिचमिड, घामट घामट अशा मन असं अगदी घुटन किंवा घुसपट होतीये, अशातनं आपण बाहेर गेलो पाहिजे आणि छान असं पहाडों पर म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी आपण जाऊन यावं असं त्यांना वाटतंय। ठीक है, अगले सप्ताह ही पर्वतीय स्थल की यात्रा पर निकल पडे। दुसऱ्या दिवशी त्यांनी तो निर्णय अंमलात आणला आणि ते फिरायला निघालेले आहेत। 2-3 दिनों में ही मन में सुकून सा महसूस होने लगा। सुकून म्हणजे रिलॅक्स, छान वाटायला लागलं त्यांना। त्या थंड हवेच्या ठिकाणी त्यांना एकदम छान वाटायला लागलं। आणि तुम्हाला माहितीये ना, आपल्याला कोणत्याही प्रवासाला तिकिटापासून हॉटेलमध्ये राहण्यापर्यंत, जेवण्यापर्यंत सगळी सोय आधी करावी लागते बरं का। नाहीतर आयत्या वेळेला आपल्या मनासारखं आपल्याला मिळत नाही हॉटेल। आणि त्या ठिकाणी हॉटेलमध्ये समजा तो माणूस म्हणला की तुम्हाला 1000 रुपये रोज अशी तुमची रूम आहे, जेवणाचे पैसे 500 रुपये ताट, ही जेवणाची सोय आहे। तिकीट तुम्ही फर्स्ट क्लास काढताय का सेकंड क्लास काढताय, रेल्वेचा माणूस म्हणतो हे तिकीट तुमचं 500 रुपये तिकीट आहे, त्यात तुम्ही काही घासाघीस करू शकता का? नाही। जे तिकीट असेल ते आपल्याला घ्यावंच लागतं, हॉटेल जे असेल ते आपल्याला घ्यावंच लागतं। जेवण तिथलं आपल्याला आवडलं नाही किंवा खूप आवडलं तरी तिथले पैसे त्यात कमी जास्त होत नाही। हा मुद्दा लक्षात ठेवून पुढचं आपण वाचूयात। वहां का प्राकृतिक सौंदर्य, हरे भरे पहाड़, गर्व से सीना ताने खड़े दीर्घता सिद्ध करते वृक्ष, पहाड़ों की नीरवता में हल्का सा शोर कर अपना अस्तित्व सिद्ध करते झरने मन बदलाव के लिए पर्याप्त थे। म्हणजे या सगळ्या वातावरणामुळे त्यांचं मन उल्लसित, आनंदित झालं। याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला की कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे त्यांना खूप छान वाटायला लागलं। तर या सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो की निसर्ग सुंदर होता, मस्त उंच पर्वत होते, झाडं पण अगदी छान दीर्घ आयुष्य असणारी मोठी झाडं होती, हलकासा असा शांतपणा त्या ठिकाणी पसरला होता, थोडासा शोर म्हणजे आवाज फार थोडासा। कोणता आवाज? फक्त झरा वाहतोय त्या पाण्याचा आवाज। त्यामुळे मन एकदम प्रसन्न होण्याला काहीच हरकत नाही अशा ठिकाणी, बरोबर ना? उस दिन शाम के वक्त झील किनारे टहल रहे थे, म्हणजे एका छान ठिकाणी तलावाच्या जवळ ते फिरत होते। एक भुट्टेवाला आया। भुट्टेवाला म्हणजे कोण? कणीस विकणारा। तो म्हणाला, साहब भुट्टा लेंगे, गरम गरम भूनकर मसाला लगाकर दूंगा। सहजी पूछ लिया, कितने का है? 5 रुपए का। क्या 5 रुपए का एक भुट्टा? हमारे शहर में तो 2 रुपए का एक मिलता है, तुम 3 ले लो। नहीं साहब, 5 से कम में तो नहीं मिलेगा। तो रहने दो। हम आगे बढ़ गए।
एकाएक पैर ठिठक गए और मन में विचार उठा कि हमारे जैसे लोग पहाड़ों पर घूमने का शौक तो रखते हैं, हजारों रुपए खर्च करते हैं, अच्छे होटल में रुकते हैं, जो बड़ी दुकानों में बिना दाम पूछे खर्च करते हैं, पर गरीब से 2 रुपए के लिए झिक झिक करते हैं। कितने कंगाल हैं हम। उल्टे कदम लौटा और 20 रुपए में 4 भुट्टे खरीद कर चल पड़ा अपनी राह। मन अब सुकून अनुभव कर रहा था। याचा अर्थ कळतोय, आता त्यांच्या मनाला खरी शांती मिळाली होती. कारण त्यांना कळालं, अरे मी केवढे पैसे खर्च करून आलोय. हॉटेलचा खर्च, प्रवासाचा खर्च, जेवणाचा खर्च, तिथे मी नाही कुठे झिकझिक केली, घासाघीस केली नाहीये. आणि हा बिचारा दिवसभर उभा राहतोय, त्याचं कणीस विकतोय. बघा ना, चणे, फुटाणे, कणीस, केळं अशा ठिकाणी विकणारे जे लोक असतात हॉटेलच्या जवळ किंवा अशा थंड हवेच्या ठिकाणी किंवा आपल्या पुण्यातल्या सारसबागेजवळ, तिथे आपण त्यांना अगदी लगेच घासाघीस करतो. 5 रुपये का रे, 2 रुपये घे ना, 3 रुपये घे ना. आणि मोठ्या मोठ्या मॉलला आपण जातो, त्या मॉलला किंवा सिनेमाला जातो. सिनेमाला आपण जर का टॉकीज चांगलं निवडलं, तिथे म्हणतो का 250 रुपयाचं तिकीट कसं घेणार, 240 रुपये घे की तिकिटाचे, असं म्हणू शकणार आहे का आपण? सुंदर शर्ट घेतला, 500 रुपयाचा शर्ट, बूट तुम्ही छान छान वापरता, मग त्या शूजचं आपण म्हणणार आहे का, शूज 500 रुपयाला नाही 495 रुपये घे की? नाही. त्या ठिकाणी आपल्याला आहे तो पैसा द्यावा लागतो. अरे मग या ठिकाणी का घासाघीस करताय? यांचं पोट हातावरचं पोट आहे. आता लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडलेत, तेव्हा खर्च करताना विचार केला पाहिजेच. पण ज्या ठिकाणी अगदी खरा गरीब दिसतोय, तिथे नको ना आपण घासाघीस करायला. पटतोय ना तुम्हाला हा विचार? खरं कंगाल कोण आहे? तो रस्त्यावर विकणारा की आपण? त्यामुळे आपल्या विचारांमध्ये आपण सुधारणा आणली पाहिजे. कळली ही छोटीशी कथा तुम्हाला? किती सुंदर आहे. आता आपण दुसरी कथा बघूयात बरं का. आता आपण दुसऱ्या पानावर जाऊयात. दुसऱ्या पानावरती ही छोटीशी कथा आहे. त्याचं नाव काय आहे? सही उत्तर. बघा, तुम्ही आता ज्या वेळेला तुम्ही आता 10वी पास करून तुम्ही पुढे जाणार आहात, त्यावेळेला तुम्हाला नोकरी करताना किंवा आत्ता सुद्धा तुम्हाला अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचा अनुभव आला असेल, की आपल्याला रिश्वत म्हणजेच काय, कोणाला तरी आपल्याला पैसे देणं किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्यांना लाच देणं, हे कधी कधी आपल्या हातनं घडतं बरं का. आणि मग आपल्याला खूप राग येतो, वाईट वाटतं, की अरे का बरं मी असं भ्रष्टाचार करू. पण जर का आपण आपली सत्याची वाट सोडली नाही, तर मग आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि तुमच्या या कोवळ्या मनामध्ये आत्ताच जर का उत्तम संस्कार झाले, तर त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप छान उपयोग होणार आहे. बघूयात आपण आता ही गोष्ट. अब तक वह कितने ही स्थानों पर नौकरी के लिए आवेदन कर चुका था, साक्षात्कार दे चुका था. साक्षात्कार याचा अर्थ या ठिकाणी इंटरव्ह्यू. एक मुलगा आहे, तो खूप ठिकाणी नोकरी करता ऍप्लिकेशन म्हणजे आवेदन पत्र देऊन चुकलाय, इंटरव्ह्यू देऊन चुकलाय, पण त्याच्याकडे उत्तम फाईल असून पण, प्रमाणपत्र उत्तम असून पण त्याला काही यश मिळत नाही. उसके लिए प्रमाण पत्रों की फाइल भी उसे सफलता दिलाने में नाकामयाब रही थी. नाकामयाब विरुद्धार्थी आहे, यशस्वी अयशस्वी, कामयाब नाकामयाब. हर जगह भ्रष्टाचार, रिश्वत का बोलबाला होने के कारण योग्यता के बावजूद उसका चयन नहीं हो पाता था. म्हणजे सगळीकडे लाच, भ्रष्टाचार, म्हणून त्याची निवड होत नाहीये. चयन म्हणजे निवड. हर ओर से अब वह निराश हो चुका था. भ्रष्ट सामाजिक व्यवस्था को कोसने के अलावा उसके वश में और कुछ तो था ही नहीं. मग तो बिचारा काय करणार? तो कोसत राहिला, मनातला भडास बाहेर काढत राहिला. आज फिर उसे साक्षात्कार के लिए जाना है. अब तक देश प्रेम, नैतिकता, शिष्टाचार
ईमानदारी पर अपने तर्कपूर्ण विचार बड़े विश्वास से रखता आया था, लेकिन इसके बावजूद उसके हिस्से में सिर्फ असफलता ही आई थी। साक्षात्कार के लिए उपस्थित प्रतिनिधी मंडल म्हणजे एक पूर्ण त्यांचा ग्रुप असतो बरं का, इंटरव्ह्यू घेणारे 2-4 लोक असतात आणि ते मंडल म्हणजे त्यांचा जो एक ग्रुप असतो त्यातनं ते एक लोक प्रश्न विचारतात। उनमें से एक अधिकारी ने पूछा, भ्रष्टाचार के बारे में आपकी क्या राय है? ज्यावर त्याचा मनात अतिशय राग होता तोच प्रश्न त्याला विचारला। त्याने लगेच उत्तर दिलं, भ्रष्टाचार एक ऐसा कीड़ा है जो देश को घुन की तरह खा रहा है। घुन म्हणजे काय? धान्यामधला पोरकिडा। इसने सारी सामाजिक व्यवस्था को चिंताजनक स्थिति में पहुंचा दिया है। सच कहा जाए तो यह देश के लिए कलंक है। अधिकारियों के चेहरे पर एक हल्की सी मुस्कान और उत्सुकता छा गई। उसके तर्क में उन्हें रुचि महसूस होने लगी। दूसरे अधिकारी ने प्रश्न किया, रिश्वत को आप क्या मानते हैं? मग लगेच त्याने उत्तर दिलं, यह भ्रष्टाचार की बहन है। जैसे विशेष अवसरों पर हम अपने प्रियजनों को, परिचितों को, मित्रों को उपहार देते हैं। उपहार म्हणजे भेट वस्तु। इसका स्वरूप भी कुछ कुछ वैसा ही है, लेकिन उपहार देकर हम केवल खुशियों का या कर्तव्यों का आदान प्रदान करते हैं, इससे अधिक कुछ नहीं। जबकि रिश्वत देने से रुके हुए कार्य, दबी हुई फाइलें, टलती हुई पदोन्नति म्हणजे प्रमोशन, बढ़ती, रोकी गई नौकरी आदि में इसके कारण सफलता हासिल की जा सकती है। तब भी यह समाज के माथे पर कलंक है। इसका समर्थन कतई नहीं किया जा सकता। म्हणजे आपण याचं समर्थन करू शकत नाहीये अजिबात, लाचखोरीचं। ऐसी मेरी धारणा है, हा माझा विचार आहे, असं तो त्या लोकांना सांगतो। ये कहकर वह तेजी से बाहर निकल आया। जानता था, त्याला माहिती होतं की आता आपण असं बोलून तर चुकलोय, इथे आपली काही निवड होणं शक्य नाही। जानता था कि यहां भी चयन नहीं होगा, पर भीतर बैठे अधिकारियों ने गंभीरता से विचार विमर्श करने के बाद युवक के सही उत्तर की दाद देते हुए उसका चयन कर लिया। म्हणजे त्याची निवड झाली बरं का या ठिकाणी। आज वह समझा, काय समजला? सत्य कुछ समय के लिए निराश हो सकता है, परास्त नहीं। म्हणजे सत्याची बाजू काही वेळा निराश होऊ शकते, पण त्याच्यामध्ये त्याला अपयश नाही मिळणार। कधीतरी यश मिळणारच आहे तुम्हाला तुमच्या वाटेवर गेल्यावर, तुमचं लक्ष तुम्हाला हासिल करता येणारच आहे। त्यामुळे तुम्ही आपली वाट सोडायची नाही। कळल्या तुम्हाला या 2 कथा? किती छान आहेत की नाही? यातनं तुम्हाला बोध घ्यायचा आहे की आपण लाचखोरी, रिश्वत हा प्रकार द्यायचा नाही आणि घासाघीस करताना कोणाशी घासाघीस करतोय हा विचार करूनच मगच आपण त्याच्याशी घासाघीस करायची आहे। ठीक आहे? आपण असं म्हणत नाहीये तुम्हाला की पैसे उधळा, पैसे आपण उधळत नाहीये बरं का अजिबात, पण उधळत नाही म्हणजे आपण त्या ठिकाणी उगाच कंजूसपणा आपण करायचा नाहीये। कळले तुम्हाला या 2 कथा? आता या 2 कथांचे हे व्हिडिओ तुम्ही परत परत नीट वाचायचे शांतपणे आणि नंतर मग आपण त्याच्या स्वाध्यायाकडे बघणार आहोतच। आधी तुम्ही हा व्हिडिओ 2 वेळेला नीट ऐका आणि समजला की नाही हे मला तुम्ही नक्की सांगायचंय। ओके?